नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ व अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळाचे सूत्र समजून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर हा आहे समांतरभुज चौकोन। समांतरभुज चौकोन म्हणजे याच्या समोरासमोरील बाजू एकमेकांना समांतर असतात। समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळाचे सूत्र आहे पाया गुणिले उंची। समजा एखाद्या चौकोनाचा पाया 6 सेंटीमीटर व उंची 4 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ असेल 6 गुणिले 4 बरोबर 24 सेंटीमीटर वर्ग। येथे उंची म्हणजे सरळ उंची मोजायची, तिरकी उंची मोजू नये। तर हा आहे समभुज चौकोन। समभुज चौकोन म्हणजे या चौकोनाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात। जर समभुज चौकोनाचा पाया व उंची दिली असेल तर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळाचे सूत्र पाया गुणिले उंची असे असेल। पण जर कर्णाची लांबी दिली असेल तर 1/2 कंसामध्ये पहिला कर्ण गुणिले दुसरा कर्ण। एखाद्या चौकोनाचा पहिला कर्ण 8 सेंटीमीटर व दुसरा कर्ण 10 सेंटीमीटर असेल तर क्षेत्रफळ बरोबर 1/2 कंसामध्ये 8 गुणिले 10 बरोबर 1/2 8 10 80 आणि 80/2 बरोबर 40 वर्ग सेंटीमीटर। तर हा आहे समलंब चौकोन। ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजूंची एक जोडी समांतर असते त्याला समलंब चौकोन म्हणतात। समलंब चौकोनाचे क्षेत्रफळाचे सूत्र आहे उंची गुणिले समांतर बाजूंची बेरीज भागिले 2। इथे पण उंची सरळ मोजायची। एखाद्या समलंब चौकोनाची समांतर बाजू 4 व 6 असतील व सरळ उंची 5 असेल तर क्षेत्रफळ बरोबर 5 गुणिले 4 अधिक 6/2 बरोबर 5 गुणिले 6 आणि 4 10/2 बरोबर 5 गुणिले 10/2 बरोबर 5, म्हणून 5 गुणिले 5 बरोबर 25 वर्ग सेंटीमीटर। तर हे आहे अर्धवर्तुळ। तर अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ आहे 1/2 गुणिले पाय r वर्ग। एखाद्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेंटीमीटर असल्यास क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले 3.14 गुणिले 10चा वर्ग बरोबर इथे 10चा वर्ग 100 होईल बरोबर 1/2 गुणिले 3.14 गुणिले 100 बरोबर इथे 100ला 2 भाग घालवल्यास होतील 50, म्हणून 3.14 गुणिले 50 बरोबर 157 वर्ग सेंटीमीटर। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया घनफळाचे सूत्र व अशाच प्रकारच्या आणखी व्हिडिओसाठी आपल्या स्टडी विथ चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।